घेतलं जायचं. आता याच्यातून त्यांना काय साध्य करायचं? नाही, ह्यांना बदनामी, बाकी काय बदनामी. आणि ज्या प्रकारे शिवसेना आक्रमकपणे पुढे चाललेली आहे, इतके हल्ले पचवून इतके आघात सोसून आम्ही सगळे माननीय उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आमचा पक्ष नव्याने उभा राहिलेला आहे. ही एक पोटदुखी आहे, ही एक भीती आहे. मग अशा कबरी उखडायच्या म्हटल्या तर जस्टिस लोहियाची कबर उखडावी लागेल, सोहराबुद्दीनची कबर उखडावी लागेल. आणि महाराष्ट्रामध्ये, कोकणामध्ये बरं का, आमच्या रमेश गोवेकरपासून ते अंकुश राणेपर्यंत आणि सत्यविजय भिसेपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रातून असे असंख्य शेकडो थडगी आणि त्यांचे तपास नव्याने करावे लागतील. सर, जी याचिका दाखल झाली आहे त्यात आदित्य ठाकरेंच्याच विरोधात गुन्हा दाखल करा आणि बरोबरच सचिन वाझे, एकता कपूर, दिनो मोरिया या सगळ्यांचेही नाव आहेत आणि त्यांचेही. बघा, असा आहे की हा तपासाचा एक भाग असू शकेल. मला याचिकेत काय आहे मला माहीत नाही, पण याचिकेसाठी आणि या सगळ्या प्रकरणासाठी जी वेळ निवडलेली आहे, जी वेळ म्हणजे महाराष्ट्रामध्ये औरंगजेबाच्या प्रकरणावरून वातावरण तापलं आहे, दंगली घडलेल्या आहेत, जाळपोळ झालेली आहे, सरकारची बदनामी सुरू आहे, नेतृत्वाची बदनामी सुरू आहे, नेतृत्व किती कमजोर आहे हे दिसून येते. अशा वेळेला अचानक एक याचिका येते. याचिकाकर्त्याच्या मागे कुठली तरी शक्ती काम करते. त्याच्यामागे सर्वच शक्ती आहेत, अनेक प्रकारच्या शक्ती आहेत. आणि मग त्या याचिकेभोवती औरंगजेबाचं प्रकरण बाजूला सारून त्याच्यावर चर्चा घडवली जाते. तुम्ही म्हणताय काही लोक याच्या पाठीमाग आहेत, त्याची नावं आम्हाला म्हणजे कोणती लोक आहेत पाहू ना. ही नावं आम्हाला सांगण्याची गरज नाही. ज्या पद्धतीनं सगळं चाललेलं आहे, ही नावं आम्हाला सांगण्याची गरज नाही. जनता सुज्ञ आहे महाराष्ट्राची, त्यांना माहिती आहे कोण आहे, का करत आहे, कशासाठी करत आहे, हे आम्हाला माहिती आहे. सर, प्रशांत कोरटकरला जामीन नामंजूर झाला कोल्हापूर कोर्टाकडनं. त्याला अटकेसंदर्भात नितेश राणेंना प्रश्न विचारल्यानंतर ते उठून जातात. मात्र दिशा सालिया, भारत पाकिस्तान, हिंदू मुस्लिम, औरंगजेबाची कबर याच्यावरती बसून प्रेस कॉन्फरन्स. बघा, हे जे सगळे लोक आहेत भारतीय जनता पक्षामध्ये, हे बाडगे आहेत. यांनी वीर सावरकरांवरती चिखलफेक केलेली आहे, याने हिंदुत्वावर चिखलफेक केली आहे, याने मोहनराव भागवतांवर चिखलफेक केलेली आहे. आणि आज हे यांचे ब्रँड ॲम्बॅसेडर आहेत. ही पोरं टोरं बरं का, कालपर्यंत ज्याने हिंदुत्वावर जे थुंकले, वीर सावरकरांना ज्यांनी अपमानित केलं, सरसंघचालक मोहनराव भागवतांविषयी अपशब्द काढले, मोदी शहांना शिव्या घातल्या, हे सगळे आज भारतीय जनता पक्षाचे आणि हिंदुत्वाचे ब्रँड ॲम्बॅसेडर झाले. यासारखं हिंदुत्वाचं दुर्दैव नाही. RSSने काल या औरंगजेबाच्या कबरीवरती आपलं नापसंती दर्शवली. हे प्रकरण शिजवण्याचा आणि पेटवण्याचा प्रयत्न झाला, पण हे प्रकरण त्यांच्यावरच उलटलं. दंगल कुठे झाली तर नागपुरात झाली. कोणती जागा निवडली तर देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघात ही दंगल घडवण्यात आली. हे देवेंद्रजींना सुद्धा अपेक्षित नसेल की हे प्रकरण माझ्याच मतदारसंघात होतं. हे कोणी घडवलं आहे? हे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना कमजोर ठरवण्यासाठी किंवा बदनाम करण्यासाठी त्यांच्याच मतदारसंघाची निवड कोणी केली? कोण आहे? हा खरं म्हणजे तपासाचा विषय. ही दंगल अशा प्रकारे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी घडवायची योजना होती औरंगजेबावर, पण ठिणगी कुठे टाकली तर नागपुरामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघात. याच्यामागे नक्की काय आहे, कोण आहे, कोणाचा इंटरेस्ट आहे, हा एक तपासाचा विषय आहे. सर, जेव्हा इतर वेळेस आंदोलनं होतात तेव्हा त्या प्रस्तुत व्यक्तीचा पुतळा जाळला जातो, त्याच्या संबंधित रंग जाळण्याचं असं पाहिलं नाही, किंवा भगवा कधी रंग जाळण्यात आला नाही किंवा एखादी चादर जाळण्यात आली नाही. याच्यामध्ये हिरवी चादर का आणण्यात आली? हिरवी चादर, तुम्हाला हिरव्या रंगाचा जर एवढा तिटकारा असतो ते तुमच्या स्वतःच्या झेंड्यामध्ये हिरवा रंग आहे तो जाळा. मग ही सगळी हिरवळ आहे, निसर्ग आहे, तो तुम्ही बेचिराग करणार आहात का? हा हिरवा रंग तुम्ही नष्ट करणार आहात का? हे अत्यंत मूर्ख लोक आहेत.
यांचं हिंदुत्वाशी आणि या देशाशी काहीच घेणं नाही, हे बिंडोक लोक आहेत आणि हे बिंडोक लोक भारतीय जनता पक्षाचा वॉशिंग मशीनमध्ये टाकून बरं का त्यांना जे पवित्र केलेलं आहे त्याची फळं आज भारतीय जनता पक्ष आणि देश भोगतो आहे. सर, आरोग्य विभागात एक मोठा वाहन क्या आपका क्या घोटाळा है? समोर आला दीपा है. सालियान मर्डर केस में सीबीआई के लिए देखिए, मर्डर केस की बात जो है आप जो शब्द इस्तेमाल गलत कर रहे हो. मैंने जो पुलिस की जांच मैंने देखी है वो एक्सीडेंट था, वो एक्सीडेंट है, मर्डर केस नहीं है. ये आप बोल रहे हो. उनके फादर ने आपके माध्यम से ये बुलवाया जा रहा है. 5 साल के बाद उसके पिताजी ने ये एक पिटीशन दायर किया है. ये पिटीशन के पीछे क्या राजनीति है ये पूरे राज्य को मालूम है. आदित्य ठाकरे 5 साल, मेरी बात पूरी नहीं हुई है. 5 साल में बार बार इस बारे में प्रश्न चिन्ह उठाने की कोशिश की. ये पहली बात. दूसरी बात ये है कि उस मामले में जांच पूरी हो गई और जांच में बहुत से तथ्य जो सामने आए हैं वो भी ऑन रिकॉर्ड है. 5 साल के बाद अब एक राजनीति हो रही है. इसलिए राजनीति, औरंगजेब का विषय महाराष्ट्र में ये लोग नहीं चलाया पाए और उनके ऊपर उलट गया औरंगजेब. जो कब्र से निकालने की कोशिश की औरंगजेब को, वो उनके ही उधर बैठ गया कंधे पर. अब उसके छुटकारा पाने के लिए ये दिशा सालियन वाला विषय को ये लोग तूल दे रहे हैं. ये राजनीति है, लेकिन एक गंदी राजनीति, ये हरकतें महाराष्ट्र में जो हो रही है उससे हमारा राज्य बदनाम हो रहा है. एक युवा नेता जो अच्छा काम कर रहा है उसको बदनाम करने की एक कोशिश है, हमारे पार्टी को बदनाम करने की एक कोशिश है. औरंगजेब नहीं चला तो ये चलाओ, ये नहीं चला तो ये चलाओ. ये कौन कर रहा है और क्यों कर रहे हैं? ऐसे अगर आप कब्र खोदते जाएंगे तो ऐसे ही देश में बहुत से कब्र हैं. जस्टिस लोहिया से लेकर सोहराबुद्दीन तक महाराष्ट्र में तो गांव गांव में ऐसी कब्र और राजनेताओं की और बीजेपी के लोगों की और हमारे कोंकण एरिया में. हम भी बात कर सकते हैं लेकिन हम बात नहीं करेंगे. सर, पेटिशन जो फाईल हुई आहे, नागपूरमध्ये हे सगळं घडलं त्याच्यापूर्वी काही राज्यातील एक मंत्री विधानं करत होते ना, नितेश राणे अशी विधानं करत होते आणि त्यानंतर ही सगळी घटना घडली. त्यांना याबद्दल विचारायचं नंतर ते म्हणतात मी मुख्यमंत्र्यांचा लाडका आहे त्याच्यामुळे मुख्यमंत्री माझी कान. बघा ते जेव्हा महाराष्ट्रामध्ये दंगली होतात, खुनाखुनी होते, भडकावाभडकी होते आणि त्यासाठी जे उत्तेजन दिलं जातं अशा मंत्र्यांच्या वक्तव्यातून, तेव्हा हे महाशय म्हणतात माझा बॉस सागर बंगल्यावर बसला आहे, माझं कोण काय उखडणार आहे. ही जर भाषा असेल मंत्र्यांची आणि राज्याचे गृहमंत्री ऐकत असतील, त्याचा अर्थ महाराष्ट्र पेटवण्याला तुमचं एक प्रकारे समर्थन आहे.